योद्धा न्यूज मराठी. पत्रकारांशी हुज्जत घालत खासदार संजय दिना पाटील यांची अरेरावी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबई. खासदार संजय दिना पाटील यांचा पत्रकारांशी अत्यंत उद्धटपणे आणि अर्वाच्य भाषेत बोलतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तीव्रतेने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खासदार महोदय पत्रकारांना थेट धमकावत असून त्यांच्या या अरेरावीमुळे माध्यम वर्तुळातून आणि जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं? एका विषयासंदर्भात पत्रकार खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले होते. सुरुवातीला जे करणार ते भोगणार असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र पत्रकारांनी पुढील प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता खासदारांचा संयम सुकला आणि त्यांनी अत्यंत आक्रमक रूप धारण केले. मी खासदार आहे हे विसरून जाईन. थेट मारहाण करण्याची धमकी. पत्रकारांनी प्रश्न विचारणे सुरूच ठेवल्याने संतापलेल्या संजय दिना पाटील यांनी थेट पत्रकारांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी खासदार आहे हे विसरून जाईन असा इशारा देत त्यांनी आता परत आलात तर मारून पाठवणार तुम्हाला अशी थेट मारहाण करण्याची धमकीच कॅमेऱ्यासमोर दिली. एवढंच नव्हे तर तुम्हाला काय करायचे ते करा, जाऊन पोलिसात किंवा आयुक्तांकडे तक्रार करा, मी पोलीस सर्व्हंटच्या समोर सांगतोय असे आव्हानही त्यांनी व्हिडिओमध्ये दिले. खाजगी आयुष्याचा दाखला देत संताप. या वादादरम्यान खासदारांनी पत्रकारांवर त्यांच्या घरात घुसल्याचा आरोपही केला. माझ्या घरात बायका मुले सून झोपलेली असताना तुम्ही घरात आलात असे म्हणत त्यांनी पत्रकारांवर आगपाखड केली आणि कॅमेरा बंद करण्यास भाग पाडले. प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुकाकडून तीव्र निषेध. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणे किंवा शांततेत नकार देणे अपेक्षित असताना खासदारांनी वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणणारी आहे अशी भावना पत्रकार वर्तुळातून व्यक्त होत आहे. खासदारांच्या या अरेरावीचा प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुका यांच्या वतीने देखील तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या जाहीर अरेरावी आणि धमकी प्रकरणी आता संजय दिना पाटील यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा सर, राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना. आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा सांगतोय. बरं तुम्ही उगाच माझ्या गांडीत बोट घालतात आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केला तुम्ही. हा बाजू कशाला गांडीत घुसताय. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांनी काय बोलू दे. अरे काही बोलू द्यायच्या गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.